गुरुजींचा परिचय कोण करून देणार आहे? तुम्हीच करणार होता युजली. गुरुजी मीच करून देतो. अच्छा. हा मीच ओके. करून देतो परिचय. हा. हम्म. जय गुरुदेव. सगळ्यांना माझा नमस्कार. गुरुजी, सुनील गुरुजी पण इथे आहेत, त्यांना आणि सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. आनंदजी हब्बू पण दिसत आहेत. आणखीन पण भरपूर आहेत साधक आणि शिक्षक मंडळी. माझं नाव राजन बडे. मी मे 1993 या वर्षामध्ये औरंगाबाद पहिल्या बॅच मध्ये सिद्ध समाधी केला. तर हे माझं नशीब की पहिल्या बॅच मध्येच मला परमेश्वराने तिथे ऍडमिशन घेऊन दिली. बाकी त्याच्यात माझं कर्तृत्व काही नाही. त्याच्यानंतर मग मी टीचर्स ट्रेनिंग केलं आणि आपल्या औरंगाबाद केंद्रासाठी जवळपास 10 वर्ष सलग आम्ही बॅचेस घेतल्या. त्यानंतर मग आता तिथे पुष्कळसे इतरही शिक्षक आहेत जे नियमित वर्ग घेऊ शकतात, घेतात. त्यामुळे माझं वर्ग घेण्याचं कमी झालं काम. आणि मग नंतर मी दरम्यान पुण्याला शिफ्ट झालो. आणि गुरुजींचं एक आपल्या महत्वाचं तत्व आहे की जे कार्य दुसरा कोणी करू शकतो तर ते त्याच्यावरती सोपवा, इतरांना तयार करा, दुसऱ्यांना लीडर तयार करा आणि स्वतः त्याच्यामधून बाजूला व्हा. किंवा तुम्ही असं काम करा की जे दुसरा कोणी करू शकत नाही किंवा करत नाहीये आणि ती त्या क्षणाची गरज आहे. तर हे बघता आता आपल्या मग आपण तो वर्गातच नाही असं मला वाटतं, म्हणून मी सिद्ध समाधियोग शिकवण्याचं थांबवलं. तसंच आपल्याकडे ब्रह्मोपदेशक पण भरपूर आहेत. तर गुरुजींनी मला साधारण मला वाटतं 98 सालीच ब्रह्मोपदेशक म्हणून दीक्षा दिली होती. पण आता ब्रह्मोपदेशक पण खूप आहेत आपल्याकडे, पुरेसे आहेत आणि त्याची आवश्यकता नाही, म्हणून मग मी ब्रह्मोपदेश पण घेण्याचं थांबवलं आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी सिव्हिल इंजिनियर म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटला काम केलं आणि तिथून रिटायर झालो. आता सध्या मी भगवद्गीतेचा अभ्यास करणं आणि भगवद्गीता शिकवणं हे काम करतो. गुरुजींनी आपल्याला दुसऱ्या वर्गामध्ये म्हणजे किंवा पहिल्या इंट्रोडक्शनच्या वर्गामध्येच आपल्याला सांगितलेलं असतं की तुम्ही उद्या भगवद्गीतेचा दुसरा अध्याय वाचून या. मग हे त्यांनी आपल्याला सांगितलं ह्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. त्याचं कारण असं आहे की मुळामध्येच सिद्ध समाधियोग हा वर्ग पूर्णपणे भगवद्गीतेमधून निर्माण झालेला आहे. सगळ्यांना म्यूट करा आणि कोणीतरी बोलत आहे तर म्यूट करणं आवश्यक आहे. हा, तर गुरुजींनी आपल्याला पहिल्या दिवशीच भगवद्गीतेचा दुसरा अध्याय वाचून यायला सांगितलेलं होतं. तर हे असं का सांगितलं? आपल्या तो वर्गाचा भागच आहे. बऱ्याचदा आता काय होतं की ते मागे पडतं किंवा तसं सध्या सांगितलं जात नाही, पण ते सांगायला पाहिजे. तो आपल्या मॅन्युअलचा भाग आहे. मग हे असं का सांगतात गुरुजी आपल्याला? तर त्याचं कारण असं आहे की मुळातच सिद्ध समाधी योगाची निर्मिती ही भगवद्गीतेमधून झालेली आहे. म्हणून गुरुजी आपल्याला असं सांगतात. आणि गुरुजींचं ते सांगणंच मनावरती घेऊन मी भगवद्गीतेचा संपूर्ण अभ्यास सुरू केला. आणि हा अभ्यास सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की सिद्ध समाधी योगाचा प्रत्येक वर्ग भगवद्गीतेमध्ये कुठे ना कुठे सामावलेला आहे. मी ते नातं जोडत गेलो त्याच्याशी की लीडर फॉलोअरचा वर्ग कुठे आहे, ऍक्सेप्टन्स ऑफ द मोमेंटचा वर्ग कुठे आहे, हे महत्वाचे, किंवा बॉडी क्लास गीतेमध्ये कुठे आहे, हे महत्वाचे वर्ग मला तिथे सापडले. सापडल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण लोकांना भगवद्गीता पण शिकवायला पाहिजे. कारण सिद्ध समाधियोग हा एक शास्त्रशुद्ध उपक्रम आहे आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती
धर्मविरहित पद्धतीनं लोकांना योग शिकवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. परंतु भारतामध्ये ज्यांची श्रद्धा भगवद्गीतेवरती आहे, श्रीकृष्णावरती आहे, जे लोक धार्मिक आहेत, अशांना भगवद्गीतेचा तर ते अभ्यास करतात, पण त्यांना भगवद्गीतेचं मर्म समजत नाही. मग अशी ही जी आपली 100 कोटी जनता आहे भारतातली, किंवा ज्याला आपण पारंपरिकरित्या हिंदू भारतीय असं म्हणतो, तर त्यांना भगवद्गीतेचा खरा अर्थ जो गुरुजींनी आपल्याला उलगडून सांगितला, जे मर्म उलगडून सांगितलं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं किती आवश्यक आहे. आणि त्यांना जर आपण असं म्हटलं की चला आपण सिद्ध समाधी योग करूयात, तर त्यांना त्याच्यामध्ये कदाचित इंटरेस्ट नसेल. पण त्यांना भगवद्गीता शिकूयात म्हटलं तर त्यांना त्याचा खूप उत्साह वाटेल. ह्या धारणानं आपण श्रीमद भगवद्गीता शिकवण्यासाठी एक 12 दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्राम आपण सुरू केला आणि तो सध्या नियमितपणे चालू आहे. प्रत्येक महिन्याला आपण भगवद्गीता शिकवतो. तर आता आजच्या सत्संगामध्ये महत्व काय आहे? तर खरं तर भगवद्गीतेचं महत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी भगवद्गीताच काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर मुळामध्ये जर आपण असं पाहिलं की या जगामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. किंवा 2 गोष्टी आहेत असं. एक तर तुम्ही आहात, म्हणजे अनुभव घेणारा, आणि तुमच्या आजूबाजूची ही सृष्टी आहे, जी तुम्हाला अनुभव देते. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. अनुभव घेणारा आणि अनुभव देणारा. आता ह्या सृष्टीला जर तुम्ही थोडंसं अजून डोळे उघडून पाहिलं किंवा थोडा मोठा विचार करून पाहिलं, तर असं लक्षात येईल की ही सृष्टी म्हणजे फक्त हे तुमचं घर, तुमच्या घराच्या आजूबाजूच्या डोंगर रांगा, निसर्ग, हे एवढं म्हणजेच सृष्टी नाहीये. तर ही सृष्टी म्हणजे हे ब्रह्मांड आहे. संपूर्ण मोठं ब्रह्मांड. आणि ब्रह्मांड केवढं आहे? तर हे ब्रह्मांड अनंत आहे. त्याला अंत नाही. तर हे अनंत, अंत नसलेलं ब्रह्मांड तुम्हाला काही अनुभव देतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही अनुभव घेता. बरं, आता अनुभव घेणारे तुम्ही आहात, पण या तुमच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. हे 2 भाग कुठले आहेत? तर एक म्हणजे हे तुमचं शरीर, आणि त्या शरीराच्या आत असलेला शरीरी म्हणजे अनुभव घेणारा. तर त्या शरीराच्या साहाय्यानं तुम्ही अनुभव घेता. हे आपण आपल्या SSYच्या वर्गामध्ये शिकलेलो आहे. मी शरीर आहे का शरीर माझं आहे, नाही का? आणि मग तिथे आपल्याला लक्षात आलं की माझ्यातला मी हा शरीरापेक्षा वेगळा आहे. मग ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, अनुभव देणारा आणि अनुभव घेणारा, ह्या 2 गोष्टी मधला पूल म्हणजे भगवद्गीता आहे. किंवा ह्या 2 गोष्टी मधला पूल म्हणजे सिद्ध समाधी योग आहे. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीता किंवा सिद्ध समाधी योग ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण तो पूल आहे, दोन्हीला सांधणार. तो जर पूल नसेल आपल्यामध्ये, तर होतं काय की दोघांमध्ये एक मोठं अंतर राहतं आणि आपल्या जीवनामध्ये दुःखाची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आता इथे शरीर एक आहे, आपलं शरीर ज्याच्या साहाय्याने आपण अनुभव घेतो. त्यानंतर अनुभव घेणारा आपल्यातला आहे, ज्याला शरीरी असं म्हटलं जातं. आणि तिसरं म्हणजे हे ब्रह्मांड आहे. जसं माझ्यामध्ये 2 भाग आहेत, शरीर आणि शरीरी, तसं अनुभव देणारामध्ये पण 2 भाग आहेत. एक ब्रह्मांड जे तुम्हाला दिसतं ते, आणि दुसरं म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या पलीकडचा, त्याची निर्मिती करणारा, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, तो आहे. आता तुमचं शरीर आणि ही जी सृष्टी दिसते, हे दोन्ही खरं तर एकच आहे. हे दोन्ही काय आहे? एकच आहे. हे शरीर कशातून निर्माण झालं? या सृष्टीतून निर्माण झालं, या मातीतून निर्माण झालं. आपण रोज अन्न खातो. अन्न म्हणजे तरी काय? अन्न कशापासून निर्माण झालं? जमिनीतून निर्माण झालं. जमीन म्हणजे काय आहे? पृथ्वी आहे. म्हणजेच आपलं शरीर पण काय आहे? पृथ्वीचा एक घटक आहे.
मग तुमचं शरीर पृथ्वीचा घटक आहे आणि तुमच्यातला जो अनुभव घेणारा आहे तो कशाचा घटक आहे? तुमच्यातला जो अनुभव घेणारा आहे तो पृथ्वीचा घटक नाहीये, तो परमेश्वराचा घटक आहे. हा नातेसंबंध समजून सांगायचं काम आपल्याला भगवद्गीता आहे. आता अजून जर सोपं करून सांगायचं म्हटलं तर भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे. त्याचं कारण ही भगवद्गीता आपल्याला या ब्रह्मांडाचे नियम समजावून सांगते. हेच ब्रह्मांडाचे नियम आपल्याला सिद्ध समाधी योगामध्ये गुरुजींनी वेगळ्या वेगळ्या वर्गांच्या रूपाने सांगितलेले आहेत. पण भगवद्गीता हे नियम कसे सांगते? तर भगवद्गीता सगळ्यात आपल्याला अगोदर आधी ज्ञान देते. आणि हे ज्ञान काय देते भगवद्गीता? भगवद्गीता आपल्याला असं ज्ञान देते की अहम ब्रह्मास्मी. माझ्यातला जो मी आहे तोच काय आहे? तो त्या परमेश्वराचा अंश आहे. हे भगवद्गीता आपल्याला ज्ञान देते. त्याला ज्ञानयोग म्हटलेलं आहे. हेच आपण सिद्ध समाधी योग मध्ये कशामध्ये शिकतो? बॉडी क्लासमध्ये शिकतो. मी शरीर की शरीर माझे, त्याच्यामध्ये आपण हे शिकतो. मग हे ज्ञान एकदा आपल्याला मिळालं, आपल्याला एकदा हे ज्ञान मिळालं की मी म्हणजे हे शरीर नाही आहे, मी म्हणजे त्या परमेश्वराचा अंश आहे. हे एकदा ज्ञान मिळालं की मग काय सुरू होतं? मग तिकडे प्रवास सुरू होतो. मग मी जर परमेश्वराचा अंश आहे तर मग मला तो अनुभव काय येत नाही? तो अनुभव कसा घ्यायचा? तो अनुभव घेण्याचे मार्ग काय आहेत? हा प्रवास त्याच्या पुढे सुरू होतो. पण सगळ्यात अगोदर काय होतं? तर ते ज्ञान आपल्याला घ्यावं लागतं. आणि म्हणूनच आपण पाहतो की गीतेमध्ये दुसऱ्याच अध्यायात सगळ्यात पहिल्यांदी श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? की हा शरीर जे आहे या शरीराला काय करतं? आवाज येणं बंद शरीरातला झालंय. ऑडिओ बंद झालाय? नाही, येतोय, आवाज येतोय. हा, माझ्याकडून येतो आहे. ज्यांना ऑडिओ येत नाही त्यांनी स्वतःच इन्स्ट्रुमेंट चेक. हा, तर गीतेमध्ये सगळ्यात पहिल्यांदीच दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला हाच उपदेश करतात की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः. म्हणजे हा जो माझ्यातला मी आहे तो शस्त्राने छेदता येत नाही आणि वाऱ्याने वाळवता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, असा तो मी आहे. आवाज येत नाहीये. आवाज गुरुजी, येतोय आवाज. येतोय आवाज. येतो आवाज येतो. आवाज येतोय. आवाज येतोय. जरा हेडफोन येतोय. आवाज येतोय. क्लिअर आवाज आहे. ज्यांना पण येत नाही पहिल्यापेक्षा त्यांनी रेंज कमी मध्ये येतोय. या. बाकी सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतो. हे आवाज कमी आहे खूप. नाही, क्लिअर रेंज मध्ये या, येतो आवाज. हा? हा, ठीक आहे. गीता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे ज्ञान देते की मुळामध्ये तुम्ही आणि तो परमेश्वर एकच आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काही विश्वास बसत नाही. म्हणून मग गीता आपल्याला त्या परमेश्वराचा अनुभव देण्यासाठी काय करते? वेगळे वेगळे मार्ग सांगते. त्यातला पहिला मार्ग काय आहे? तर पहिला मार्ग आहे क्षण स्वीकारण्याचा, किंवा ज्याला आपण बुद्धियोग म्हणतो. तर हा क्षण स्वीकारण्याचा जो मार्ग आहे, हा क्षण स्वीकारण्याचा जो मार्ग आहे तर त्याला गीतेमध्ये बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. म्हणजे तस्मात अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसि, असा तो गीतेतला श्लोक येतो. त्या श्लोकाचा अर्थ काय आहे की जे अपरिहार्य आहे त्याच्यासाठी तू शोक करू नको. मग एकदा तुम्ही जे अपरिहार्य आहे त्याच्यासाठी शोक करायचं थांबवलं, आता गुरुजींच्या भाषेमध्ये त्याला आपण काय सांगतो? एव्हरीथिंग इज ओके. जे जे आहे ते सगळं ठीकच आहे. गुरुजी ते आपल्याला अजून सोप्या भाषेमध्ये सांगतात. कसं सांगतात? की जे जे ठीक, प्रत्येक
क्षण हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे. आपण म्हणतो ना की परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही, असं आपण म्हणतो. मग झाडाचं जर पान सुद्धा हालत नसेल तर समोरचा माणूस जर समजा आपल्याला शिव्या देत असेल तर तो परमेश्वराच्या इच्छे व्यतिरिक्त देतो का? त्याच्या इच्छेनेच देतो ना. मग आपल्याला त्याचा राग काय यावा? पण आपल्याला त्याचा राग येतो, म्हणजे आपण म्हणायला फक्त म्हणतो. गुरुजी काय म्हणतात की परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. याचा खरा अर्थ हा आहे की आत्ताच्या क्षणात जे आहे ते त्याच्या इच्छेनेच घडतं आहे. हे जर तुम्ही स्वीकारलं तर तो परमेश्वराचा सगळ्यात मोठा सन्मान आहे, आणि हे जर तुम्ही नाकारलं तर तो परमेश्वराचा अपमान आहे. एव्हरीथिंग इज ओके मध्ये गुरुजी सांगतात आपल्याला. मग एकदा सगळं काही ठीकच आहे हे तुम्ही स्वीकारू लागलात, पण ठीकच आहे म्हणजे कधी ठीक आहे? कायमसाठी ठीक नाही. आत्ताच्या ह्या क्षणापुरतं ठीक आहे. आत्ताचा हा क्षण परमेश्वराने निर्माण केलेला आहे आणि तो ठीकच आहे. पण येणारा पुढचा क्षण हवा तसा घडवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यामध्ये ऊर्जा दिलेली आहे. मग ती ऊर्जा दिलेली वापरणं आणि पुढचा क्षण आपल्याला पाहिजे तसा घडवणं ही कुणाची जबाबदारी आहे? आपली जबाबदारी आहे, कारण ऊर्जा दिली आहे आणि तुमच्या आतमध्ये तो आहे ना बसले. आपण म्हणतो ना की आपण प्रत्येक जण परमेश्वराचा अंश आहे. मग याचा अर्थ पुढचा क्षण हवा तसा घडवणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे आत्ताचा क्षण स्वीकारायचा परमेश्वराचा म्हणून, पण पुढचा क्षण, येणारा क्षण मला हवा तसा घडवायचा. हे पण तितकंच महत्वाचं आहे. आपण काय करतो? त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे सगळे वैश्विक नियम आहेत, विश्वाचे नियम आहेत. हे विश्वाचे नियम आपल्याला गीता शिकवते आणि म्हणून गीता आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात खूप उपयोगी आहे. परंतु ह्या श्लोकांचे खरे अर्थ आपल्याला माहित नाही किंवा समजले नाही, म्हणून मग गुरुजी आले आणि गुरुजींनी आपल्याला त्याचे अर्थ समजावून सांगितले. तर सगळ्यात पहिला महत्वाचा भाग काय झाला? तुम्ही त्या परमेश्वराचा अंश आहे. हा पहिला धडा गीतेने दिला. दुसरा धडा काय दिला? की आत्ताच्या क्षणात जे जे झालेलं आहे ते ठीकच आहे, पण पुढचा क्षण मला हवा तसा घडवणं हे माझ्या हातात आहे. हा दुसरा धडा आपल्याला गीतेने तिसरा धडा आपल्याला काय दिला? की ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये जे काही आहे तुमच्या आजूबाजूला, हे सगळं दुसऱ्यांना देण्यासाठी म्हणून आहे. म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्याला देण्यासाठी आहे. हवा आहे, ही हवा काय करते? तुम्हाला ऑक्सिजन देते. ऊन आहे, ऊन काय करतं? तुम्हाला डी व्हिटॅमिन देतं किंवा झाडांना वाढण्यासाठी ऊर्जा देतं. म्हणजे जे पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळेजण काय करतात? हे सगळेजण काहीतरी तुम्हाला देत आहेत. त्याचाच अर्थ असा होतो की तुम्ही सुद्धा इतरांना देण्यासाठीच आहात. हा सृष्टीचा नियम आहे. मग त्यालाच कर्मयोग म्हटलेला आहे गीतेने. या कर्मयोगाचा अर्थ काय होतो? कर्मयोगाचा श्लोक काय आहे? गीतेतला एक प्रसिद्ध श्लोक आहे ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आपल्याला पाठ असतो श्लोक, पण त्याचा अर्थ समजत नाही. गुरुजींनी आपल्याला तो अर्थ खूप सुंदर रीतीने समजावून सांगितला. असं म्हणतात की गुरु गोविंद दोघे उभे असतील तर कुणाचं दर्शन आधी घ्यावं? तर गुरूंचं दर्शन आधी घ्यावं, कारण गुरूंच्या मार्फत तुम्हाला भगवंताची ओळख. आता इथे पहा, भगवंतांनी हा श्लोक नकारात्मक शब्दात सांगितला. कुठला? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मग कर्म कर, पण फळाची अपेक्षा करू नको. नको म्हणजे काय झालं? निगेटिव्ह झालं. पण गुरु कसे भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत बघा. गुरूंनी ह्या नकारात्मक वाक्याचं सकारात्मक रूपांतर करून आपल्याला शिकवलं. तर गुरूंचं म्हणणं काय आहे? फळ म्हणजे आंबा, चिक्कू नव्हे, तर फळ म्हणजे घेण्याची क्रिया. मग कर्म कर, पण घेण्याची क्रिया करू नको, असं भगवंताचं म्हणणं आहे.
भगवंत काय म्हणतात की कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको. आता फळ म्हणजे काय? घेण्याची क्रिया. मग म्हणजेच भगवंताचं म्हणणं काय झालं? कर्म कर पण घेण्याची क्रिया करू नको. आपल्याला गुरु काय सांगतात? याला सकारात्मक करून सांगतात. कर्म कर पण देण्याच्या भावनेने कर. म्हणजे झाला लीडर फॉलोअरचा लेसन. लीडर काय करतो? देतच असतो आणि फॉलोअर काय करतो? घेतच असतो. मला कसं मिळेल हे ह्याच्यासाठी काम करतो दिवसभर फॉलोअर, आणि लीडर की दुसऱ्याला मिळू दे म्हणून. म्हणजेच देण्याच्या भावनेने कर्म करा. म्हणजे गुरु कसे श्रेष्ठ आहेत पहा भगवंतापेक्षा, की त्यांनी आपल्याला कर्मयोगाचा एवढा अवघड लेसन, की ज्याच्यासाठी मोठे मोठे लोक अगदी डोकं आपटून थकले, की असं कसं हो म्हणे, झाड लावायचं आणि त्याला फळ येणारच नाही अशी अपेक्षा कशी करायची? झाड लावल्यानंतर त्याला फळ येणारच ना. मग फळाची अपेक्षा करू नको हे श्लोकच चुकीचा आहे. असे काही अतिविद्वान लोक म्हणतात. परंतु त्या श्लोकातला गुह्य अर्थ काय आहे? की झाड लाव, त्याला फळ येणार आहे, त्याला फळ येण्याची अपेक्षा कर, चांगली फळ येण्याची अपेक्षा कर. त्याच्यावर त्याला काय तुला खत घाल, त्याच्यानंतर त्या फळांचं संरक्षण कर, पण येणारी फळं मी सगळ्यांना वाटेन, सगळ्यांना मिळू देत, सगळ्यांना तृप्त होऊ देत, ह्या भावनेनं तू झाडं लाव. झाडं लाव आणि त्याला आंबेच येऊ नये असं कसं म्हणता येईल? आंबे तर आलेच पाहिजेत, पण ते सगळ्यांना वाटताही आले पाहिजे ना. ते वाटणे इतकं तुमचं मन मोठं असू दे, हे आपल्याला गीता सांगते. हे आपल्याला गुरुजी म्हणजे काय आहे? प्रत्येक कर्म देण्याच्या भावनेनं का करायचं? देण्याच्या भावनेनं, देण्याच्या भावनेनं त्याच्यात तुमचं हित आहे म्हणून नाही करायचं, तर तो सृष्टीचा नियमच आहे. आणि तुम्ही सृष्टीच्या नियमाच्या अनुषंगाने राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये कष्ट नाहीये. उदाहरणार्थ, तुम्हाला जर तुम्ही नदीमध्ये स्वतःला सोडून दिलं तर तुम्ही काय होता? आपोआप समुद्राला जाऊन मिळता. म्हणजे विशाल होणं हे आपोआप आहे. नदी मोठी आहे का समुद्र मोठा आहे? समुद्र मोठा आहे. तसंच नदी म्हणजे तुमचं शरीर आहे, समुद्र म्हणजे भगवंत आहे. त्या नदीचं समुद्राला मिळणं म्हणजे तुमच्या स्वतःच भगवंताला मिळणं खूप सोपं आहे. नदी नदी कष्ट करते का हो समुद्राला मिळण्यासाठी? नाही, ती तर आपोआप खळखळत वाहते. तिथे काही अशी 5 हॉर्स पॉवर 10 हॉर्स पॉवरचं काही असं एखादी मोटार बसवली आहे का? नदीतलं पाणी बाहेर उपसून काढायचं असेल तर मोटार बसवावी लागते. पण नदीचं पाणी समुद्रापर्यंत जाऊ द्यायचं असेल तर कुठलीच मोटार लावायला लागत. ते आपोआप होतं. तसंच साधना ही पण सोपी आहे. ती आपोआप होते. तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती सहज, सोपी आणि आपोआप होते. लक्षात आलं ना? पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर हा जो निसर्गाचा सहज नियम आहे तो अंगीकारला पाहिजे. आणि सहज नियम काय आहे? तर देणे. किंवा एक मिनिट. निसर्गाचा सहज नियम काय आहे? देणे. तर हा देण्याच्या भावनेनं आपण जर काम करत असू तर काय होतं? तर तुमच्यातला जो मी आहे, तो जो अहंकार आहे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, तर तो अहंकार विरघळून जातो. आणि तुमच्यातला अहंकार विरघळणं म्हणजेच तुम्ही परमेश्वराला प्राप्त होणं आहे. छान. आता त्याच्यानंतर पुढे नानिमा, हो नानिमा, तुमचा कॅमेरा बंद करा ना. तुमचा कॅमेरा बंद करा. तुम्ही बाळाचे केस विंचरता ना, त्याच्यामुळे माझं लक्ष विचलित होतं. किंवा ऍडमिनने त्यांचा नानिमांचा कॅमेरा बंद करा. जे लोक साधक वर्गामध्ये आहेत ना, त्यांनी एक लक्षात घ्या की तुम्ही हालचाल करू नका. तुम्ही हालचाल केली की वक्त्याचं लक्ष विचलित होतं. बरेच लोक किचन मध्ये फिरत आहेत किंवा काही आपल्या ज्या कृती करतो आहोत, जर तुम्ही शांत बसलेले असाल तर कॅमेरा सुरू ठेवा. त्यामुळे वक्त्याला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव दिसतात आणि आपण लाईव्ह कुणाशी तरी बोलतो ही भावना येते. पण तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या कृती करत असाल तर काय होतं? वक्त्याचं लक्ष तिकडे विचलित होतं. तर आपण पाहिलं की गीतेमधला तिसरा नियम पाहिला कर्मयोगाचा.
तोच गुरुजींनी आपल्याला लीडर फॉलोअरच्या लेसनच्या निमित्ताने दिला. दुसरा नियम होता बुद्धियोगाचा. तो गुरुजींनी आपल्याला ऍक्सेप्टन्स ऑफ द मुवमेंटच्या रूपाने दिला. पहिला नियम होता गीतेतला ज्ञानयोगाचा. तो गुरुजींनी आपल्याला मी शरीर की शरीर माझे ह्या रूपाने दिला. त्याच्यानंतर गीता पुढचा नियम सांगते काय, की आसक्तीची सुरुवात चिंतनाने होते. हा खूप महत्वाचा नियम आहे, की ज्या शरीरामध्ये आपण राहतो त्या शरीराला इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता ह्या इंद्रियांच्या साह्यानं आपण आपलं जीवन जगत असल्यामुळे होतं काय, की ह्या इंद्रियांवरती आपल्याला कंट्रोल ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. की विशेषतः योगाच्या साधना किंवा शिक्षकांना असं वाटू शकतं, की इंद्रियांवरती कंट्रोल ठेवणं म्हणजे डुईंग आहे किंवा काहीतरी करणं आहे. गुरुजी सुद्धा एका कॅसेटमध्ये सांगतात, परंतु ते सांगताना त्यांचा अर्थ वेगळा आहे. तर इथे लक्षात घ्यायचं आपल्याला, की आपले इंद्रिय हे आपले नोकर आहेत. बरं, फक्त 5 इंद्रिय आहेत एवढेच नोकर नाही. आपल्याकडे 7 नोकर आहेत. किती नोकर आहेत? 7. एक म्हणजे मन, दुसरं म्हणजे बुद्धी आणि तिसरं म्हणजे 5 इंद्रिय. जसं एखाद्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीचा मालक असतो. तो मालक काय करतो, त्या फॅक्टरीसाठी एक इन्चार्ज नेमतो. उदाहरणार्थ बजाज कंपनीची औरंगाबाद मध्ये फॅक्टरी आहे. मग त्या संपूर्ण फॅक्टरीला मिळून एकच हे असतो, इन्चार्ज. आणि फॅक्टरीचा जो मालक आहे बजाज आहे समजा, आता ते कुठेतरी पुण्यात बसलेले असतील, मुंबईत बसलेले असतील किंवा परदेशात बसलेले असतील. ते दैनंदिन फॅक्टरीत लक्ष घालत नाही. ते फक्त बघतात वर्षातून एकदा फॅक्टरीला किती नफा झाला. आणि जर असं लक्षात आलं की फॅक्टरीचा पाहिजे तेवढा नफा फॅक्टरी देत नाही, तर ते काय करते, तो टॉपचा मॅनेजर बदलून टाकते. हे चल, तुझी लायकी नाहीये, तुझा दुसरीकडे दुसरा मॅनेजर घेऊन येतो. असा एक मुख्य मॅनेजर असतो. तो मुख्य मॅनेजर लेथ मशीनवर काम करतो का? नाही करत. त्याला काम करून घेण्यासाठी त्याच्या हाताखाली मध्ये एक फळी असते, मधली फळी. ती खाली कामगारांकडून काम करून घेते. म्हणजे एक मुख्य मॅनेजर झाला, एक मधली फळी झाली. ती फळी आणि बजाजचा मालक यांचा काही संबंध नसतो. आणि सगळ्यात शेवटी खाली काम करणारे कर्मचारी असतात. ते लेथ मशीनवर काम करतात, त्याच्यानंतर मोटरसायकलची जुळणी करतात वगैरे. म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. खाली काम करणारे कर्मचारी, मधली काम करून घेणारी फळी आणि सगळ्यात वरती त्या फॅक्टरीचा मुख्य. तर आपल्या शरीराची रचना पण अशीच आहे. हे काम करणारे जे खालचे तळचे कर्मचारी आहेत ना, ते म्हणजे तुमचे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे झाले 5 ज्ञानेंद्रिय, म्हणजे कान, डोळे, नाक वगैरे. आणि 5 कर्मेंद्रिय, 2 हात, 2 पाय, त्याच्यानंतर जीभ, त्यानंतर गुदा आणि जननेंद्रिय. ही झाले 5 कर्मेंद्रिय, ते कर्म करतात. आणि ज्ञानेंद्रिय ज्ञान ग्रहण करतात. हे सगळे कर्मचारी आहे खालचे. आता मधली फळी कर्म करून घेणार. तर मधली फळी जी असते मॅनेजरची किंवा सुपरवायझरची, तर ती फळी म्हणजे तुमचं मन आहे. ते मन काय करतं, या 10 इंद्रियाकडून काम करतं. आता त्या फॅक्टरीला एक मुख्य मॅनेजर आहे, चीफ मॅनेजर. तो चीफ मॅनेजर म्हणजे तुमची बुद्धी आहे. अशी ह्या फॅक्टरीची रचना आहे. आणि ह्या बुद्धीच्या वरती कोण आहे? फॅक्टरीचा मालक आहे. तो मालक म्हणजे तुम्ही आहे. मग आता मला सांगा, की बजाज कंपनीचे जे मालक आहेत, ते मालक म्हणजे मॅनेजर आहेत का? नाही. ते मालक म्हणजे सुपरवायझर आहेत का? तर नाही. आणि ते मालक म्हणजे कर्मचारी आहेत का? तर नाही. हे सगळे त्या मालकाचे नोकर आहेत. खाली लेथ मशीनवर काम करणारा पण नोकरच आहे. काम करून घेणारी मधली फळी पण नोकरच आहे. आणि औरंगाबादच्या कंपनीचा सगळ्यात मोठा मुख्य जो आहे तो पण नोकरच आहे. लक्षात आलं? घ्या की
आणि तुमचे 10 इंद्रिय, ही 12 लोकांची जी 1 डझन तुमच्या हाताखाली नोकर दिलेले आहेत. ह्या नोकरांकडून व्यवस्थित काम करून घेणं तुमची जिम्मेदारी आहे. आता बजाज कंपनीचे मालक काय करतात? फक्त बुद्धीला, त्यांच्या मुख्य मॅनेजरला आदेश देतात. ते प्रत्येक लेथ मशीनच्या वर्कर पर्यंत जातात का? नाही. तसंच तुम्ही सुद्धा काय करायला पाहिजे? तुमची जी बुद्धी आहे, आता फॅक्टरीचा मुख्य मॅनेजर बदलता येतो. बुद्धी बदलायची म्हणजे दुसरी बुद्धी घेऊन येणे किंवा तुमच्या डोक्यातली बुद्धी काढून टाकणे असं नाहीये. तर बुद्धी बदलणे म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये योग्य ते ज्ञान भरणे. मग तुमच्या बुद्धीमध्ये योग्य ते ज्ञान भरणे म्हणजेच सिद्ध समाधी योगाचा वर्ग करणे, म्हणजेच गीतेचा अभ्यास करणे, म्हणजेच उपनिषदाचा अभ्यास करणे. एकदा तुमची बुद्धी योग्य रीतीने ट्रेन झाली की ती काय करते? मग ती मनावरती कंट्रोल ठेवते. आणि मन काय करतं? खालच्या इंद्रियांकडून काम करतं. आजच्या घटकेला काय झालेलं आहे की तुमचे इंद्रिय आणि मन आणि बुद्धी या तिघाचं साठवलोट झालेलं आहे. हे तिघ करप्शन करतात गव्हर्नमेंट ऑफिस सारखं. मालक जनता आहे, पण तीच जनता तुम्ही जर काय करता, तुम्ही जमीन घेतली, प्लॉट घेतला, फ्लॅट घेतला, खरेदी विक्री झाली की तिथं काय, त्या खरेदी विक्री रजिस्टर ऑफिसला जाता, तिथं पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. मग तिथून रजिस्ट्री करता, पुन्हा तलाठ्याकडे जाता, 7/12ला नाव आणायचं असतं, पुन्हा पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. नोकर तुमचेच आहेत, पण तुमच्या डोक्यावर बसले. हे बाहेरचं उदाहरण झालं. तसंच तुमच्या आतमध्ये पण आहे. तुमची बुद्धी, तुमचे मन, तुमचे 10 इंद्रिय हे तुमचे नोकर आहेत, पण ते तुमच्या डोक्यावर बसले. त्यांचं आपसात त्यांनी साठवलोट केलं. मन म्हणतं चला चहा पिऊया, ते बुद्धीला फितवतं. बुद्धी लगेच इंद्रियाला आदेश देते, चला चहाच्या टपरीवर. मग त्याच्यानंतर तुमची जीभ म्हणते काहीतरी मसालेदार खाऊया, की तुम्ही लगेच मसालेदार खायला जाता. तुमच्या मनाला वाटतं चला सिनेमा बघावा, की डोळे आणि बुद्धी आणि मन सगळे मिळून सिनेमाला जातात किंवा व्हॉट्सअपवर खेळत बसतात. म्हणजे अशा रीतीने काय होतं, तर तुमचं संपूर्ण अधःपतन करण्याचं काम कुणी केलेलं आहे? ह्या इंद्रियांनी केलं. मग हे तुमचे नोकर आहेत हे समजावून घेणं म्हणजे ध्यान योग आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? तर आसक्तीची सुरुवात चिंतनाने होते. हा मी तुम्हाला मागाशी नियम सांगितला. तर मनात फक्त पहिल्यांदा विचार येतो की चहा पिऊया. काय झाला? मनामध्ये विचार आला, चहा पिऊया. आता हा विचार आला ना, तर आसक्तीची सुरुवात झाली की मग त्याचं चिंतन सुरू झालं. मग तुम्हाला काल पिलेल्या चहाची चव आज आठवली. मग लक्षात आलं, अरे आपण तर क्लासला ऍडमिशन घेतली, चहा नाही प्यायचा म्हणून गुरुजींनी सांगितलेलं आहे. मग वाटतं चला जाऊ दे ना, आजच्या दिवस तर पिऊया. एक दिवस काय हरकत आहे, कुठं गुरुजींना दिसणार. मग तुमचे पाय स्वयंपाक घराकडे जातात, हात दुधाचं पातेलं काढतं, गॅस पेटवतं, मग डोळे आणि हे सगळे त्याला मदत करतात आणि सगळे मिळून हे 7-12 नोकर मिळून चहा करतात. हे नोकर आहेत, हे तुमच्या डोक्यावर बसले. ज्या वेळेला तुम्ही यांना नोकरासारखं वागवाल तेव्हाच ते तुमचं काम ऐकतील. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये हे फिक्स करून घ्यायचं की मी फॅक्टरीचा मालक आहे आणि माझी फॅक्टरी नफ्यात आली पाहिजे. माझी फॅक्टरी नफ्यात आली म्हणजे आली पाहिजे याचा अर्थ काय? तर माझी भगवंताची भेट झाली पाहिजे. मला मिळाला तो ईश्वरी साक्षात्कार करून घेण्यासाठी मिळाला किंवा ईश्वरासोबत एकरूप होण्यासाठी मला मानवदेह मिळालेला आहे. तो म्हणजे तो ईश्वराचा साक्षात्कार करून घेणं, त्याच्यासोबत एकरूप होणं, स्वतः ईश्वर होऊन जाणं म्हणजे तुमची फॅक्टरी नफ्यात आणणे. मग ते करण्यासाठी तुम्हाला ह्या इंद्रियांवरती काय करावं लागेल? कंट्रोल मिळवावा लागेल. मग तो कंट्रोल कसा मिळवायचा? तर तुमच्या मनामध्ये कुठलाही विचार आल्याबरोबर तुम्ही सावध व्हायचं. म्हणजेच आसक्तीची सुरुवात चिंतनाने होते. ते चिंतन तिथंच थांबवायचं. चहाची आठवण आली की ती सावध व्हायचं आणि चिंतन तिथेच थांबवायचं. त्यांना म्हणायचं की तुझं काम नाहीये.
तुला चहा प्यावासा वाटतो, पण तू आता ड्युटीवर आहेस ना. बजाज मधले सगळेच्या सगळे कर्मचारी त्यांना वाटेल तेव्हा चहा प्यावासा वाटला की जर कॅन्टीनला जाऊन बसले तर फॅक्टरी चालेल का? नाही चालणार ना. तसंच आहे इथे. तुम्हाला फार चहा प्यावासा वाटतो ना, प्या ना चहा, मी कुठे नको. पण किती प्यायचा? तर वर्षातून एकदा प्यायचा. किती प्यायचा? वर्षातून एकदा. पुष्कळ झालं. थोडक्यात काय सांगायचं मला, यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण मुख्य भाग हा आहे की आसक्तीची सुरुवात चिंतनाने होते. आणि त्याच्यासाठी गीता तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये 62व्या श्लोकामध्ये, म्हणजे तुम्हाला मी आता जवळपास प्रत्येक ह्याचा एक श्लोकाचा रेफरन्स दिलेला आहे. त्याच्यामुळे मग हा पण सांगतो की तो श्लोक आहे पहा, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. ध्यायतो म्हणजे काय? तर चिंतन. कशाचं? विषयाचं. विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. त्या विषयामध्ये तुमची आसक्ती निर्माण. मग ध्यान आपल्याला काय शिकवतं? ध्यान आपल्याला शिकवतं की ध्यानमध्ये बसल्यानंतर आपण काय करतो? ध्यानामध्ये बसल्यानंतर तुमच्या मनात विचार आला काय, की बाहेर कुणीतरी आला असेल, कुणाचा तरी आवाज आला, मग लगेच तुम्ही उठून बघायला जाता का? नाही जात. म्हणजेच याचा अर्थ ध्यानामध्ये कुठलाही विचार आला तर आपण लगेच ऍक्शन घेत नाही. आपण काय म्हणतो? ठीक आहे, नंतर बघू 15 मिनिटांनी. आता मला कुठल्याही विचाराला धरून बसायचं नाही, त्याचा पाठलाग करायचा नाही, त्याचा विरोध पण करायचा. 3 गोष्टी न करणे म्हणजे आपण ध्यान करणे. विचाराला धरून न बसणे, त्याला विरोध न करणे, त्याच्या मागे मागे न जाणे, नवीन विचार निर्माण न करणे. म्हणजेच काय? तर त्याचाच अर्थ असा आहे की चिंतन थांबवणे. गुरुजींनी आपल्याला सोपं करून सांगितलं. चिंतन थांबवायचं म्हणजे असं आपल्याला वाटतं की काहीतरी करावं लागेल. मग गुरुजींनी आपल्याला सोपं करून सांगितलं की न करणे म्हणजे चिंतन आहे. न करणे 3 टप्प्यात सांगितलं. विरोध करू नका, धरून बसू नका, मागे मागे जाऊ नका. न करणे आहे. काही करायला सांगतायत का? नाही. अकर्म सांगतायत, न करायला. म्हणजे गीता आपल्याला हा ध्यानयोग देते. ह्या ध्यानयोगामुळे काय होतं की तुमची प्रॅक्टिस होते विषयाच्या मागे न धावण्याची. विचारासोबत एकरूप न होण्याची तुमची प्रॅक्टिस होते. आणि ती प्रॅक्टिस झाली की ध्यानातून बाहेर आल्यानंतर तुमच्या मनात जरी विचार आला, कुठलाही एक विचार आपण घेऊया. मी चहाचं उदाहरण देतोय, पण जो कोणी समजा दारूचा ऍडिक्ट असेल त्याला दारू प्याविषयी वाटते. तर त्याच्या मनात विचार आला की चला आज दारू पिऊयात. तर ठीक आहे, ह्या विचाराचा पाठलाग करायचा नाही, ह्या विचाराला धरून ठेवायचं नाही, ह्या विचाराच्या मागे मागे जायचं नाही. विचार आहे, आला असेल, द्यायचं सोडून. म्हणजे अशा रीतीनं 10 इंद्रिय, मन, बुद्धी याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला ध्यान उपयोगी पडतं. आणि मग तुमची गाडी व्यवस्थित रुळावरून चालते. ऐन युद्धाच्या प्रसंगी ज्या वेळेला कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत असतात आणि मग युद्ध सुरू होतं, आणि कृष्ण कोण आहेत? त्या रथाचे सारथी आहेत. मग त्या घोड्यांना जर असं वाटलं की इथं युद्धभूमीच्या पलीकडे पलीकडे फार छान गव्हाचं शेत आहे आणि आपल्याला तर भूक लागली, चला जाऊन जरा तो गहू खाऊन येऊ आपण. मग जाता येईल का त्यांना? परवानगी आहे का जायची? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. नाही ना. नाही. तसंच आहे. म्हणजे असं मानेनं सांगितलं तरी चालेल. तर तसंच इथे पण आहे. आपल्या इंद्रियांनी आपलं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी 5वी गोष्ट भगवद्गीतेमध्ये दिली ती म्हणजे भक्ती योगाची. आतापर्यंत आपण 4 पाहिल्या. कुठल्या कुठल्या पाहिल्या? ज्ञानयोग पाहिलं म्हणजे बॉडी क्लास, बुद्धियोग पाहिलं म्हणजे लीडरचा क्लास पाहिला म्हणजे आपला ब्रह्मोपदेशचा क्लास, आणि सगळ्यात शेवटी गीता आपल्याला भक्ती योग देते म्हणजे तो झाला 5वा योग. गीतेमध्ये 5 योग दिलेले आहेत. तर हा जो भक्तियोग आहे, हा भक्तियोग तुम्हाला काय सांगतो? तर भक्तियोग सांगतो समर्पण. तर तुम्ही या विश्वाकडे जर पाहिलं ना, त्या विश्वातलं एक अंतिम सत्य तुम्हाला असं लक्षात येईल, त्या विश्वाचं अंतिम सत्य आहे समर्पण.
प्रत्येक गोष्टीचं समर्पण होणार आहे. तुमचं शरीर किती दिवस टिकणार आहे? किती त्याला सांभाळून धरा तुम्ही. 100 वर्ष, 110 वर्ष, 125 वर्ष धरू आपण. 125 वर्षानंतर तर त्याचं मातीत रूपांतर होईल ना. म्हणजे काय झालं, शरीराचं सुद्धा शेवटी समर्पणच झालं. तुम्हाला जो सूर्य दिसतो आहे, तुम्हाला असं वाटतं का तो अनंत काळ प्रकाश देणार आहे? सूर्य 500 कोटी वर्षानंतर तो सुद्धा विझून जाणार आहे. त्याच्यामध्ये पण इंधन भरलेलं आहे. जसं आपल्या अणुभट्टीमध्ये अणुउत्सर्जन चालू असतं, तसं सूर्याच्या पोटात सुद्धा अणुभट्टी आहे आणि त्याच्यातून आण्विक क्रिया चालू आहे, त्यामुळे बाहेर प्रकाश येतो. साधारणपणे 500 कोटी वर्षानंतर काय होणार आहे, ते इंधन संपणार आहे आणि सूर्य प्रसरण पावत जाणार आहे. सूर्य प्रसरण पावत 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 इतका पावणार आहे की सूर्याची कड पृथ्वीपर्यंत येणार. आणि क्षमा राजन सर, पण आपले आवाज खूपच नाही त्या बरोबर येत आहे, तर प्लीज आपला जर हे समर्पण होणार आहे. तर समर्पण आवाज खरंच खूप. मग जर शेवटी समर्पण होणार असेल तर ते आपण आत्ताच केलं तर काय होईल बरं? हे कमी येतोय राजनजी आवाज. काय असतं तर परमात्मा. त्या परमात्म्यामध्ये समर्पण करणे म्हणजे त्या परमात्म्याला समर्पण करण्याच्या भावनेनं करणे, स्वतः सुद्धा त्या भगवंताला समर्पित होणे, भक्ती योग. तर अशा रीतीने हे जे 5 नियम आहेत हे वैश्विक नियम आहेत. आणि हे वैश्विक नियम म्हणजे भगवद्गीता आहे. आणि म्हणून भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी आहे. हे 5 योग दिल्यानंतर भगवद्गीता आपल्याला आणखीन काही सृष्टीचं सायन्स पण सांगते. ते सायन्स असं आहे की सृष्टी तुमचं शरीर आणि तुमच्यातला जो मी आहे त्या दोन्हीला बांधून ठेवावं लागतं. हे आवळा आणि भोपळा असल्यासारखे आहेत. आवळा आणि भोपळा जसे पूर्णपणे वेगळे आहेत, तसेच तुम्ही आणि तुमचं शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 10 इंद्रिय हे पूर्णपणे वेगळे आहेत. हे सगळे 10 नोकर आहेत तुमचे, 12 नोकर. तर ह्या दोघांना एकत्र बांधण्याचं काम कोण करतं? तर त्रिगुण करतात. गुण या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे दोरी. तर ह्या त्रिगुणाच्या सहाय्यानं तुम्हाला आणि शरीराला बांधून ठेवलेलं असतं. तर तो भाग आणखीन थोडा जास्त डिटेल विवेचनाचा आहे, ते आपण परत नंतर एखाद्या पुढच्या सत्संगामध्ये घेऊया. पण गीता ह्या 2 गोष्टी महत्वाच्या सांगते. एक तर 5 योग सांगते आणि त्रिगुणाबद्दलचं विशेष ज्ञान गीता आपल्याला देते. तर म्हणून गीता आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. सिद्ध समाधी योगाच्या रूपानं भगवंतांना, पूज्य गुरुजींनी आपल्याला गीताच आपल्या जीवनामध्ये उतरवली आहे. पण तरी सुद्धा गीतेचं महत्व कमी होत नाही. मी सिद्ध समाधी योग केला, आता मला गीतेची गरज नाही असं म्हणून चालत नाही. कारण अशा काही गोष्टी आहेत की ज्या सिद्ध समाधी योगामध्ये गुरुजींनी आपल्याला दिलेल्या नाहीत. न देण्याचं पण काही कारण असेल. कारण काय आहे की आपण मुळातच 13 दिवसात शिकतो. 13 दिवसात शिकून शिकून तुम्ही काय शिकणार? त्याला पण मर्यादा येते ना. तर त्यामुळे सिद्ध समाधी योगाच्याही पुढचं आणखीन सखोल तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही स्वतः गीतेचा अभ्यास करा, गीतेचं चिंतन करा आणि त्याच्यामधून तुम्ही आणखीन तुमची आध्यात्मिक स्वतःची प्रगती पुढे पुढे घेऊन जा. तर सध्या माझ्या बाजूने एवढंच आहे. आता वाजलेले 7:48. मला बरोबर 8 वाजता दुसऱ्या एका मीटिंग मध्ये किंवा सत्संगामध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे ह्या थोड्या वेळामध्ये म्हणजे आणखीन किती 50-60 11 मिनिटं आहेत. तर 11 मिनिटामध्ये आपण कुणाला काही प्रश्न उत्तर करायचं असेल तर तेवढं करू शकतो. नसेल तर परत कधीतरी, जर हा 11 मिनिटाचा वेळ पुरला नाही तर परत कधी पुढच्या सत्संगामध्ये आपण फक्त प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला पडलेले प्रश्न, मग ते हे ज्ञान जीवनात वापरण्याबद्दलचे असतील
किंवा आध्यात्मिक ज्ञानाबद्दलचे प्रश्न असतील तर कुठलेही प्रश्न असले तरी आपण घेऊ शकतो प्रश्नोत्तराच्या निमित्तानं. त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन किंवा देऊ शकतो, पण प्रश्न उत्तरातून फायदा असा होतो की तुम्हाला जे हवं त्या विषयावर चर्चा होते. आता मी ते डिलिव्हर केलं, जे मला वाटत होतं डिलिव्हर करावं ते मी डिलिव्हर केलं, पण तुम्हाला काय मिळावं असं वाटतं ते प्रश्नोत्तराच्या तासातून बाहेर येतं. म्हणून प्रश्नोत्तराचा तास पण महत्वाचा असतो. तर आता होतील तेवढी घेऊ आपण प्रश्नोत्तर, उरलेली परत नंतर घेऊ. तर कोण आपले ऍडमिन असतील त्यांनी हँडल करावं. नमस्कार. मध्ये जर करून घ्यायचं असेल तर राजनजीचा कोर्स करणं अतिशय महत्वाचं आहे. आम्ही सर्वांनी केलेला आहे. त्यामध्ये ते पण एकदा करून डिटेल मध्ये समजेल असं सांगता येत नाही, कारण की गीतेचा अभ्यास हा खूप खूप अति सूक्ष्म करावा लागतो. राजनजींनी खूप छान अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्यांचा कोर्स केल्यानंतर बरंच समजतं. माझी एक रिक्वेस्ट आहे, सांगू? हा सांगा. आजचं लेक्चर खूपच छान झालं. म्हणजे सिद्ध समाधी योगाचे तत्व आणि गीतेची तत्व याचे संबंध खूप छान सांगितले. तर पुढचे सगळे शनिवार तेच पुढे ऐकायची इच्छा आहे, आणि त्यानंतर आमचे प्रश्न घेतले तरी चालेल. पण प्रत्येक लेक्चर परत परत ऐकावं असं वाटलं तर त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला मिळावं, म्हणजे मग परत अभ्यास या दृष्टीने ते ऐकता येतं, अशी गुरुजींना विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. हॅलो. बोला बा. हा, मला हे विचारायचं होतं, आपल्या गीतेचा क्लास करायचा असेल तर आपण कुठे हे करू शकतो? हा, तुम्हाला तुमचे जे ऍडमिन आहेत, ज्या ग्रुपमधून तुम्हाला ह्या सत्संगाची माहिती मिळाली किंवा लिंक मिळालेली असते, तर त्या ग्रुपमध्ये ग्रुपचे ऍडमिन तुम्हाला माझा फोन नंबर पाठवतील. माझ्या फोनवर तुम्ही रिक्वेस्ट पाठवली तर गीतेच्या अभ्यासाच्या तुम्हाला समाविष्ट करून घेऊ शकतो. ओके सर, धन्यवाद. ग्रुपवर नंबर टाकला जाईल. आणखीन कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर मी व्हिडिओ याच्यासाठी बंद केला आहे की जे मागापासून साधक कंप्लेंट करत आहेत, आवाज कमी येतो आहे, तर ती गोष्ट खरी आहे. तुम्ही बोललेलं पण मला खूप आवाज कमी येतो आहे, पण तो काहीतरी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, ऍडजस्टमेंटचा नाहीये. म्हणजे व्हॉल्यूम फुल केला तरी आवाज खूप कमी येतो, त्यामुळे मला सुद्धा मोबाईल कानाला लावून ऐकावं लागतंय, म्हणून मी व्हिडिओ ऑफ केलाय. तर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा, आपण चर्चा करूया. थोडा वेळ आहे आपल्या हाताशी. गुरुजी, आपण म्हटले की पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलं होतं की दुसरा अध्याय वाचून या. हो. तर तो दुसरा अध्याय वाचून यायचं नेमकं गुरुजींना अपेक्षित बोला असलेलं ना पुढे. कारण मला काही समजलं नाही. हा, आपल्याला याच्यासाठी सांगितलेलं आहे गुरुजींनी की तुम्ही तो वाचून या फक्त, त्याचा नंतर पुढे रेफरन्स दिलेला नाहीये. याचा अर्थ बरोबर. असा आहे की गुरुजींच्या मनामध्ये हे आहे की तुम्ही जे काही इथे शिकणार आहात हो तर ते कुठेतरी तुम्ही गीतेमध्ये रिलेट करा, किंवा गीता समजण्यासाठी तुम्हाला हा वर्ग उपयोगी पडणार आहे, हा संदेश गुरुजींना त्याच्यातून द्यायचा असेल. ओके. कारण आमच्या क्लासला पण तसं सांगितलं होतं, आम्ही वाचून गेलो, पण आम्हाला त्याचं नंतर भान पण राहिलं नाही की तो कशासाठी सांगितला होता. हो, अगदी बरोबर आहे तुमचं. मग खरं तर थोडा हा लॅक्युना आहे, पण त्याची अनेक कारणं असतील. गुरुजींना स्वतः होऊन काय आहे बरं का की SSY कार्यक्रमाकडे आपण इंटरनॅशनल प्रोग्राम म्हणून पाहिलं पाहिजे. गुरुजींनी मुळातच ज्या वेळेला हा दिला तर सगळ्यात अगोदर त्यांनी हा अमेरिका, कॅनडा ह्या ठिकाणी हा वर्ग दिला, आणि त्यांची इच्छा पण होती की जगाला हे ज्ञान मिळावं म्हणून. तर जगाला हे ज्ञान देत असताना गुरुजींना भगवद्गीता जर म्हटलं तर त्याच्याकडे हिंदूंचा धर्मग्रंथ ह्या संकुचित अर्थाने पाहिलं जातं. म्हणून गुरुजींनी फक्त काय केलं, एक अंगुली निर्देश केला, मग त्याच्या पुढे काही बोलले नाही.
बरोबर. खरं आज गुरुजी आपल्यामध्ये उपलब्ध नाही आहेत, असते तर त्यांनी कदाचित हे केलं असतं, त्याच्यावर आपल्याला जास्त विवरण किंवा विश्लेषण दिलं असतं. परंतु आत्ता ज्या वेळेला आपल्याला धडधडीतपणे सिद्ध समाधी योगातले सगळे महत्वाचे वर्ग गीतेमध्ये मिळाले आहेत आणि गुरुजींचाही आदेश आहे पहिल्या दिवशी भगवद्गीते की आपण गीतेवर पुढे आणखीन चिंतन करावं ही त्यांची इच्छा आहे. नेक्स्ट. अजून कोणाला बोलायचंय? गुरुजी आपला ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध झालं तर अभ्यासाला परत परत ते बरं पडेल अशी मी आपल्याला सूचना केली. मिळू शकेल का? खूप छान झालं व्याख्यान. हे आजचं रेकॉर्डिंग म्हणता का? हा म्हणजे इथून पुढे जे तुम्ही सत्संगाला गीते संबंधी कराल. हा मिळतं, आजचं रेकॉर्डिंग टाकतात ग्रुपवर. धन्यवाद. छान. आजचं रेकॉर्डिंग ऍडमिन तुम्हाला देतील आणि त्यानंतर तुम्हाला माझा नंबर पण मिळेल. तुम्ही मग त्यानंतर मला मेसेज पाठवला तर तुम्हाला इतर काही गोष्टी मी देऊ शकेन. बर बर. तुमचा नंबर आता सांगा, ज्यांना पाहिजे ते लिहून घेतील. आता एकदा सांगतो मी नंबर फक्त. कसं होतं सांगितलं तरी लोक पुन्हा पुन्हा विचारतात म्हणून हो ना. तुम्हाला ग्रुपमध्ये येईलच. एकदा सांगतो मी. आता कसं आहे तुमच्याजवळ पेन आहे नाही मला माहित नाही, पण लक्षात घ्या. 99 स्क्रीनशॉट घेतील सगळे. नको सांगा, हरकत नाही. सगळ्यांनाच काय एकदा सांगतो तोंडी. 99 99 239 239 60 60 282. 282. आपलं नाव पूर्ण सांगा प्लीज. 99 239 60 282. आता परत नंबर बद्दल नको चर्चा करायला. कुणाला आणखीन हवा असेल तर उषा मानला फोन करा, तो तुम्हाला मिळेल. जय गुरुदेव गुरुजी. आवाज येतोय का? आवाज येतोय का? हा येतोय आवाज, बोला. मला हे विचारायचं होतं की जसं आता तुम्ही ध्यान ह्या गोष्टीबद्दल सांगितलं, तसं आपण जे आजचं पुष्प आहे असं आपण सिरीज स्वरूपात घेऊ शकतो का? की जसं योगाशी जोडलं गेलं तसं आहार आहे, म्हणजे बरेच पैलू आहेत गीतेमध्ये, तर ते आपण एक व्याख्यानमालेच्या स्वरूपात जर घेऊ शकलो तर ते खूप बरं होईल. बरं, छान. तुमची सूचना चांगली आहे. आपण संयोजकांसोबत चर्चा करू, सुनील गुरुजींसोबत चर्चा करू आणि मग योग्य ते. चालेल चालेल. चांगली सूचना आहे. राजनजी मध्ये पण टाकलेलं आहे. जय गुरुदेव राजनजी. आवाज येतोय? जय गुरुदेव. येतोय बोला. एखादे छानपैकी सजेशन द्या ना की गीतेचा अभ्यास नॉर्मली कसा वाढवत जाता येईल आपल्याला, साधारण आपल्या रुटीन लाईफ मधनं बी. एनी पर्स्पेक्टिव्ह तुमच्या काय असेल ते सांगा. मला वाटतं प्रश्न तुमचा थोडा मोठा आहे आणि आपण याच्यावरती पुढच्या सत्संगामध्ये चर्चा करू. कारण आता इथे ना आवाजाचं पण काहीतरी इन्स्ट्रुमेंटल दोष आहे, म्हणजे सिस्टीम मधलाच दोष आहे, हा कोणाच्या इन्स्ट्रुमेंटचा नाही. हा आवाज तुटून येतोय, म्हणजे ब्रेकअप होतोय आज. ओके, ठीक आहे. आणि खूप लहान येतोय. मला अगदी कानाला मोबाईल लावून मी ऐकतोय. आणि आता 7:58 झालेले आहेत. मला 8 वाजता जे दुसऱ्या प्रोग्राम मध्ये जायचं आहे, तर त्या अनुषंगाने उषामा आणि ओके गुरुजी तुम्ही मला रजा दिली तर बरं होईल. आपले काही प्रोग्राम खूप छान झाला. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. जय गुरुदेव. धन्यवाद गुरुजी. प्रणाम तुम्हाला. प्रणाम करतो आणि मग आता लिव होतो. ओके.
थँक्यू. राजन बडे हे खूप ऍक्टिव्ह, एनर्जेटिक, डायनेमिक आहेत. आणखीन गुरुजीने त्यांना नामकरण दिलेलं आहे की प्रेम सूक्ष्म म्हणून. त्यांनी कुठलंही काही घेतलं हातामध्ये ते खूप बारकाईने निरीक्षण करत सगळं पूर्ण व्यवस्थित तडीला घेऊन जातात. आणखीन कॉम्प्लिकेटेड असलेलं ते सगळं एकदम सोपं करून द्यायचं त्यांच्यामध्ये जे कला आहे ते कंटिन्यूस करत राहत आहेत. ओके. सो आता मी 2-3 थोडंसं माहिती सांगतो. एक म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद आश्रम, तिथं प्रोग्राम आहे. मे 5 तारीखला उपनयन कार्यक्रम सुरू होत आहे. ज्यांना घरीमध्ये करता येत नाही किंवा करत नाहीत किंवा उपनयन कार्यक्रम माहीत नाही, म्हणजे की गायत्री दीक्षा दिलं जात असते. सो जेणेकरून आई वडिलांना पण साधना करायचं आहे, आणखीन त्यांच्या मुलाला पण दीक्षा दिलं जात असतं. सो एक 10 दिवसाचा कार्यक्रम असेल मुलांकरता. आई वडील पहिल्या दिवशी येतील, दुसऱ्या दिवशी विधी वगैरे होतो. मग ते संपल्यानंतर आई वडील वापस जातील. परत आलं तर 10 दिवसानंतर घ्यायला येतील. पण मुलं आश्रममध्येच राहतील. तिथं सगळं बरंच ॲक्टिव्हिटी आहेत. गायत्री मंत्र जप आहे, बाकीचे बरंच ॲक्टिव्हिटीज आहेत. चिल्ड्रन एसएसवाय असेल किंवा ट्रॅकिंग वगैरे असेल, आणखीन हस्ताक्षरचं वगैरे सगळं असेल, स्टार गेजिंग वगैरे असं बरंच ॲक्टिव्हिटीज त्यांना मुलांना असतो. त्यांचं संस्कार पण त्यांना असतो. हा एक भाग आहे. सो दुसरा 7 तारीखपासून गुरुसेवा ट्रेनिंग म्हणून आहे 10 दिवसाचं. सो ज्यांना कोणाला लहान मुलांना कसं डेव्हलप करायचं ते असू शकतो, आहार कसं बनवायचं, डायटिशियन होऊ शकता, योगा क्लासेस कसं घ्यायला पाहिजे, योगा टीचर तुम्ही होऊ शकता, भजन कसं घ्यायला पाहिजे, भजनचं तुम्ही सत्संग वगैरे घेऊ शकता. असं वेगळं क्षेत्रामध्ये हा ज्ञान कसं उपयोग करता येईल, ज्यांनी प्रोफेशनलमध्ये आपल्याला वापरता येईल, हा एक भाग आहे. ओके. सो त्याच्याकरता गुरुसेवा ट्रेनिंग ज्यांना कोणाला आवड आहे, हे ज्ञान सर्वांना प्रचार प्रसार करावा असं वाटतो, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. सो नेक्स्ट जे आहे स्टडी कॅम्प म्हणून आहे, ते 7 तारीखपासून 28 तारीखपर्यंत चालतो. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना घेतलं जातं. इव्हन 11वी, 12वी आलं तरी पण चालेल. सो त्या मुलांचा अभ्यास करून घेतलं जातं. त्यांचं पण प्राणायाम असतो, मेडिटेशन असतो, हा ज्ञान असतो. परत ट्रॅकिंग वगैरे सगळं त्यांचं असतं. त्यांच्यासाठी जे वेल नोन टीचर्स आहेत ते येतात, तिथं शिकवलं जाते. ओके. सो फिजिकली करून दाखवलं जातो एक्सपेरिमेंट वगैरे. इव्हन मॅथ्सचं जे असेल फॉर्म्युला कसं तयार होतो ते पण त्यांना शिकवलं जात असतं, जेणेकरून त्याचं स्वतः बुद्धिमत्ता वाढवून नवीन फॉर्म्युला काय निर्माण करायचं असलं तर ते करायची ॲबिलिटी ते मुलांमध्ये यायला लागतो. आणखीन बेसिक इंग्लिश ग्रामर त्यांना शिकवलं जातो. सो इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिश मिडियममध्ये स्टेट सिलेबस किंवा CBSE सिलेबसचं मुलं त्याच्यामध्ये सहभाग करू शकतात. तसंच 7 तारीखपासून 10 दिवसाचं चिल्ड्रन एसएसवाय कॅम्प म्हणून असतो. सो त्याच्यामध्ये पण ते मुलं येऊ शकतील, त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात वगैरे असं. सो असं एक 4 कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. सो ज्यांना कोणाला आवड असेल तर ते येऊ शकता. इव्हन रेसिडेन्शियल SSY प्रोग्राम पण असू शकतो त्याच्यामध्ये. सो तुम्हाला ते मेसेज येईल. सो हे दर शनिवारी सत्संग असतो, वेगळं व्यक्ती असतात. इव्हन तुम्ही पण एक्सपर्ट असेल तर तुम्हाला पण काय मांडायचं असेल तर तुम्ही हा प्लॅटफॉर्मवर तुम्ही मांडू शकता. हे ज्ञान प्रचार प्रसारासाठी वापरलं जातं. वेगळे विषय चालले. सो पुढच्या सत्संगमध्ये मला वाटतं की गायत्री मंत्र त्याचं महत्त्व काय आहे हे आपण थोडंसं सांगणार आहोत. आणखीन जेणेकरून घरामध्ये तुम्ही गायत्री मंत्र चॅन्टिंग करायला लागायला सुरू कराल. आणखीन जेणेकरून तुमच्या मुलांना ते उपनयन संस्कार दिलं जाईल. सो हे तुम्ही पण करायचे. तुमच्या आजूबाजूच्या मुलांना वगैरे तुम्ही सांगू शकता. बरंच डिटेल्स तुम्हाला परत दिलीपजी पाटील आहेत किंवा उषाबा आहेत किंवा जे आपलं सोळंके सर आहेत, ओके, किंवा मेघना म्हणून आहेत. असं हे सगळं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेले असतात किंवा इव्हन आपले एकनाथ जे आहेत ते पण तुम्हाला सगळं मदत करतील. सो हा कार्यक्रम त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता, माहिती घेऊ शकता, दुसऱ्यांना पण हे देऊ शकता. सो हा येत्या मेमध्ये तुम्ही छानपैकी उपयोग करू शकता. आश्रममध्ये ज्यांनी कोणी आश्रमाला आले नसतील, मी त्यांना सर्वांना पुन्हा स्वागत करतो की ते आश्रममध्ये यावं, राहावं. ओके. सो थोडंसं जे बाकीच्या टेम्परेचरपेक्षा तिथलं टेम्परेचर कमी असतं. ओके. बाजूला तळ आहे. ओके. भरपूर पाणी आहे, निसर्ग छान आहे. आणखीन डेफिनेटली पावसाळ्याच्या वेळेला धबधबा असतो, त्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला पण येऊ शकता. ओके. धन्यवाद. थँक यू.
सो चिल्ड्रन ज्यांनी SSY पण SSY आहे. करत आहेत ऑनलाईन त्यांनी उद्याच्या रेग्युलर क्लासला सकाळी त्यांनी यायचं आहे. ओके. जय गुरुदेव. मग प्रार्थना करू. कुणाला काय प्रश्न विचारला तर विचार. चिल्ड्रन SSY पण आहे. चिल्ड्रन SSY चिल्ड्रन SSY 6 तारखेपासून चिल्ड्रन SSY पण आहे ना. हा 6 तारीखपासून चिल्ड्रन SSY आहे. म्हणजे की 5 ते आणखीन 6 हा गायत्रीचं उपनयन संस्कारचा विधी असतो ते संपतो. ओके. सो जसं 6 तारीखला दुपारी पालक जातील, मग जेणेकरून ज्यांना चिल्ड्रन SSY वगैरे करायचे 6 तारीखला ते जॉईन होऊ शकतात. सो त्याच दरम्यान 5 तारीखला जे गुरुसेवा ट्रेनिंग आहे ते येऊ शकतात. इव्हन कोणाला व्हॉलंटिअरिंग करायचं आहे, ओके, एस्पेशली उपनयन कार्यक्रमाच्या वेळेला, त्याच्यासाठी तुम्ही अवश्य येऊ शकता. ओके. जय गुरुदेव. प्रेयर करायची. हो.